नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 8वा आदर्श राज्यकर्ता या पाठामध्ये आज आपण सहिष्णु वर्तन, स्वातंत्र्यता आणि त्यांची व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या कार्याची थोरवी या विषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करूयात। मुलांनो, स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते। या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला। ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत सामोरे गेले। त्यांनी स्वतंत्र सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले। या स्वराज्याच्या राज्यकारभाराची व्यवस्था लावून दिली। स्वराज्याचे सुराज्य निर्माण केले आणि महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टी जणू काही निर्माण केली। ह्या पाठीमागं काय कारण असेल बरं, तर त्यांच्या अंगी संघटन चातुर्य होते। स्वराज्य स्थापने करण्यासाठी त्यांनी आपल्या सभोवतालच्या मावळ्यांना एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये संघटन घडवून आणले आणि त्याच्यामुळं जीव देणारे लोक या ठिकाणी निर्माण केले। उदाहरणार्थ, अफजल खान भेटीप्रसंगी धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जिवाब महाला त्यांनी निर्माण केला। पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जात असताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवाकाशी त्यांनी निर्माण केला। विशालगडाकडे जात असताना त्यांनी पाठलाग करणाऱ्या शत्रूंची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे निर्माण केला। पुरंदरचा किल्ला लढविणारा मुरारबाजी, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जखम पत्करणारे हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर यासारख्या व्यक्ती निर्माण केल्या। त्याचप्रमाणे त्यांनी रयतेची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसते। त्यांनी रोहितगडाच्या देशमुखास सक्त ताकीद केलेली होती की जर तुम्ही या पठारावरील लोकांचे संरक्षण नाही केलं तर त्याचं पाप तुमच्या माथी लागेल आणि मग ह्यास जबाबदार कोण, त्यासाठी कुठल्याही कामात दिरंगाई करता कामा नये अशा स्वरूपाची ताकीद त्यांनी दिलेली होती आणि रयतेची मुलांप्रमाणे काळजी घेतलेली होती। त्यांची लष्करी शिस्त ही कडक होती। त्याचप्रमाणे त्यांनी सैनिकांना रोख रक्कम देण्याची पद्धत ही सुरू केलेली होती। मध्ययुगीन भारतामध्ये ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती, परंतु ही पद्धत महाराजांनी बंद केली। त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्याची ताकीद त्यांनी लष्करांना दिलेली होती। लढाईचे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी ते घेत असत। जखमी सैनिकांनाही काळजी घेत असत। लढाई शरण आलेल्या किंवा कैद केलेल्या शत्रूंच्या सैनिकांना ते चांगले वागणूक देत होते। तर अशा पद्धतीने आपण पूर्वी माहिती घेतली होती। आता आपण त्यांचे सहिष्णु वर्तन कसे होते याविषयीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। मुलांनो, त्यांच्या सहिष्णु वर्तनामध्ये आपल्याला असं सांगता येईल की महाराजांना ज्या सत्तांबरोबर फार संघर्ष करावा लागला होता त्यांच्यापैकी आदिलशाह, मुघल, सिद्धी या सत्ता मात्र इस्लामी होत्या। मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानलेले होते। त्यांनी हे ओळखून सोडलेले होते की ज्या भूमीवर आपल्याला हिंदू स्वराज्याची स्थापना करायची आहे तिथं अनेक आकरा पगड जातीचे लोक आहेत। जर त्यांना आपलं प्रजाजन आपण त्यांना मानलं, त्यांना आपलंसं केलं तरच ते आपल्याला साथ देतील, इतकी दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती। आणि आपल्याला असं दिसून येतं की सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील एक महत्त्वाचा सरदार या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील लोकांना आपले मानले, सर्व धर्माचा आदर केला, त्यांचा सन्मान केला। त्यांच्या धर्मातील ग्रंथाचं ज्या ठिकाणी स्वारी करायला गेले असताना सापडले असतील त्यांचं आदरातिथ्य सन्मानपूर्वक ते त्या धर्मातील लोकांना त्यांनी पोहोच केलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे स्वराज्याच्या आरमारातील दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता। त्यालासुद्धा त्यांनी आपलंसं केलं आणि त्याचे साथ आपल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी केलेला दिसून येतो।
त्याचप्रमाणे अफजल खानच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता, तो प्रामाणिक सेवक होता. त्याचप्रमाणे मदारी मेहतर हे देखील त्यांच्याबरोबर या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. तसेच त्यांचे धार्मिक धोरण हे सहिष्णू वृत्तीचे होते. शत्रूंकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त झालेल्या सोयी सवलती ते तसंच चालू ठेवत होते. उलट औरंगजेबाचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी हिंदूंना जिजिया नावाचा कर लादलेला होता. प्रत्येक धार्मिक स्थळांना त्यांनी कर लादलेला होता आणि तो कर भरल्याशिवाय त्या धार्मिक स्थळांना भेट देता येत नव्हती. परंतु महाराजांचं धोरण मात्र हे सहिष्णू होतं. म्हणजे जे पूर्वीच्या काळी सोयी सवलती होत्या त्या त्यांनी तशा चालू ठेवलेल्या होत्या. मात्र हिथं अकबराची जर आपण तुलना केली तर त्यांनी ह्या सवलती या ठिकाणी अमान्य केलेल्या होत्या आणि त्यामुळं प्रत्येक हिंदू लोकांना त्या ठिकाणी धर्मस्थळांना भेटी देत होत्या. परंतु औरंगजेबाचं धार्मिक धोरण मात्र असहिष्णुतेचं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. जेवढे हिंदू धर्मातील लोक त्याच्या संपर्कात आले तेवढ्या सगळ्यांना त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं आणि धर्मांतर करून घेतलं. मात्र शिवाजी महाराजांनी मात्र जेवढे धर्मांतर झालेले मुस्लिम होते त्यांना मात्र आपल्या धर्मामध्ये सामावून घेतलं, धर्मांतर केलं. ह्याचं उदाहरण म्हणजे त्यांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकर ह्यांनासुद्धा त्यांनी आपल्या धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यांचे धर्मांतर हे करून घेतलेले होते की जे मूळचे हिंदू या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. मुलांना त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणामुळे समकालीन इतिहासकार काफी खान लिहितो की शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा नियम केलेला होता की मोहिमेवर जात असताना मशिदीला धक्का लावू नये. मात्र औरंगजेब मात्र ज्या ठिकाणी स्वारी करायला जात तिथली मंदिरं उद्ध्वस्त करत तिथल्या देवांची तोडफोड करत होता. शिवाजी मात्र तसे नव्हते. शिवाजी महाराजांचं आपल्याला असं दिसून येतं की एखादी कुराण शरीफची प्रत जर हाती सापडली असता तिला पूज्यभाव दाखवून मुस्लिम व्यक्तींच्या ते स्वाधीन करत होते. मात्र आपल्या हिंदू धर्मातील धर्ममंदिराची तोडफोड, मंदिरांची तोडफोड याशिवाय जर ग्रंथ सापडला असेल तर तो फाडून जाळून टाकण्याचं काम हे औरंगजेबाने केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मुलांना यानंतर आपण शिवाजी महाराजांच्या अंगी स्वातंत्र्याची प्रेरणा कशी होती आणि ती इतरांना त्यांनी कशी दिली याविषयीची माहिती बघू. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळेच मूल्य आहे आणि ते मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा हेतू त्यामागे आहे. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांना स्वातंत्र्याची प्रेरणा जी आहे ती त्या ठिकाणी दिलेली दिसते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुघल सेवेत असलेल्या छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली आणि छत्रसालाने बुंदेलखंडात आपलं स्वतःचं साम्राज्य जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपल्याला असं दिसून येतं की शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करतच स्वराज्याची स्थापना केली. ही कृतीच त्यांचे युगप्रवर्तक सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वातही इतर अनेक सद्गुणांचा संग्रह या ठिकाणी आढळलेला आपल्याला दिसून येतो. मग ह्या महाराजांच्या अंगी कोणकोणते गुण होते तर महाराज बुद्धिमान होते. त्यांनी अनेक भाषा अवगत केलेल्या होत्या, आत्मसात केलेल्या होत्या आणि भाषा आणि लिपी यांची देखील त्यांना माहिती या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. मुलांना आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. वडील शहाजी यांनीच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिलेले होते. त्यासाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमी त्यांनी निर्माण केलेली होती. जिजाबाईंनी तर लहानपणापासूनच अर्जुन, कर्ण किंवा यांच्या कथा, शूरवीरांच्या कथा सांगून त्यांच्यावर नैतिकतेचे संस्कार केलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्यशील पराक्रम यांचा समन्वयच जणू काही झालेला होता. त्यांचे नेतृत्व, व्यवस्थापन, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासन विषयीचे धोरण अतिशय प्रभावी असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मुलांना सत्य आणि न्याय यावरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टीचा आराखडा तयार करण्याचे नियोजन, दूरदृष्टी, नियोजित प्रकल्प
तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार इत्यादी प्रकारचे असंख्य गुण हे शिवाजी महाराजांच्या अंगी या ठिकाणी असलेले दिसून येतात. जिजाबाईंनी तर स्वतः आपल्या राज्यव्यवस्थेतले न्यायनिवाडे हे त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सुद्धा जिजाबाईंनी या ठिकाणी केलेलं होतं आणि त्यांचेच अनुकरण शिवाजी महाराजांनी जणू काही केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. परकीय स्त्रियांना ते आई आणि बहिणीप्रमाणे त्या ठिकाणी मानत होते. उलट औरंगजेबाचं धोरण जर आपण बघितलं तर ज्या हिंदू स्त्रिया दिसतील त्यांच्यावर अन्याय, अत्याचार आणि पळवून नेण्याची भूमिका आणि त्यांचे धर्मांतराचं धोरण स्वीकारायला स्त्रियांना त्यांनी भाग पाडलेलं होतं. या उलट स्त्रियांचा सन्मान हा शिवाजी महाराज करत, त्यांना बहिणीप्रमाणे मानत, त्यांची हार चोळी किंवा नारळ आणि चोळी त्यानंतर साडी देऊन त्यांचा सत्कार केला जात होता. त्यांना प्रत्येक महिलेला त्यांनी आई आणि बहिणीच्या स्वरूपात स्वीकारलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मुलांना स्त्रियांच्या बाबतीत जर ते कुणाला अनुचित वर्तन केलं तर ते कठोर शिक्षा करत. आणि उदाहरण त्याचं द्यायचं झालं तर कल्याणच्या सुभेदाराची सून हिला या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्यांना साडीचा आहेर देऊन त्यांना सासरी पाठवल्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहावयास या ठिकाणी मिळते. म्हणजे शिवाजी महाराज आणि कल्याणच्या सुभेदाराची सून आम्हास आई समान आहेत असं देखील ते त्या ठिकाणी मानत असलेले आपल्याला दिसून येतात. मुलांना स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणेच परधर्मातील व्यक्तीविषयी भेदभाव न करता आदर बाळगत, परधर्मात गेलेल्या व्यक्तीला परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळातच त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःशी नाते जोडले. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणांवरून विरोध होत होता म्हणून त्यांनी अनेक जलदुर्ग या ठिकाणी बांधलेले दिसून येतात. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग हा किल्ला देखील त्याचं उत्तम उदाहरण आपणास या ठिकाणी सांगता येईल. मुलांना स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणे परधर्मातील व्यक्तीविषयी भेदभाव न करता आदर बाळगत, परधर्मात गेलेल्या व्यक्तीला परत स्वधर्मात घेण्याच्या ज्या काळात विरोध होता त्या काळातच त्यांनी अनेक व्यक्तींना सामावून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी आरमाराची निर्मिती केली. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यावरचा उपाय त्यांनी तयार करून ठेवला. याचाच अर्थ असा होतो की ते राज्याभिषेकाद्वारे अधिकृत राजे बनले. त्यांनी होन आणि शिवराई स्वरूपाची नाणी या ठिकाणी पाडलेली दिसतात. पहिला त्यांनी राज्याभिषेक स्वतःला करून घेतला आणि तो गागाभट्टाच्या द्वारे या ठिकाणी केला. परंतु त्यांच्या आईचं निधन या ठिकाणी झाल्यामुळं एक अपशकुनच होत आहे की काय ही भावना स्वराज्यातील प्रजननांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. म्हणून निश्चिलपुरी गोसावी यांच्याद्वारे त्यांनी दुसरा राज्याभिषेक या ठिकाणी करून घेतला. तर मुलांना हा पाठ तुम्हाला समजला असेल. आज आपण त्यांच्या सहिष्णू वर्तनाचं धोरण कसं होतं, त्यांची स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांनी लोकांना कशा प्रकारे दिली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात कोणकोणते गुण होते याविषयीची माहिती घेतलेली आहे. मुलांना हा पाठ जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वारंवार या ठिकाणी पाहायचं आहे. त्याला लाईक करायला विसरायचं नाही. राहिलेल्या भागामध्ये आपल्याला आपले रणवरे सर या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे शिवाजी महाराजांच्या संदर्भातले या ठिकाणी सांगणार आहेत. हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.